मित्रांनो, या उदाहरणाचा शॉर्टकट सांगायच्या अगोदर मी याचं बेसिक आज तुम्हाला समजवणार आहे, जेणेकरून तुम्ही हे उदाहरण कधीच विसरू शकत नाही. बी आणि सी चं गुणोत्तर 2 अंकात दिलेलं आहे. ते 2 अंक आहेत 3 आणि 4. आता आपल्याला 3 आणि 4च्या जागी अशी संख्या घ्यायची आहे की जी 3 आणि 4चा समन्वय साधणारी असायला हवी. 3 आणि 4चा समन्वय साधणारी म्हणजेच 12. 12 का? कारण 12 या दोघांचा एलसीएम आहे, ज्याला 3 नेही भाग जातो आणि 4 ने देखील भाग जातो. 3 या संख्येला 12 बनवण्यासाठी जर मी 4 ला गुणलं तर मला या संख्येला सुद्धा 4 ने गुणावं लागेल. म्हणजे ए आणि बी चं नवीन गुणोत्तर मिळालं मला 8 आणि 12. आता त्याच पद्धतीने मला बी आणि सी चं नवीन गुणोत्तर देखील लिहून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी 3 ला 12 बनवलं त्याच पद्धतीने मला 4 ला 12 बनवायचं आहे. आणि 4 ला 12 बनवण्यासाठी मला पुन्हा 3 ने 4 ला गुणावं लागेल, म्हणजेच काय? 3 चौक 12. जर मी 4 ला 3 ने गुणलं तर मला 3 ने 5 ला देखील गुणावं लागेल, म्हणून 3 5 15. आता मित्रांनो, मला बी च्या जागी अशी संख्या मिळून गेलेली आहे की जी दोघही ठिकाणी समान आहे. दोघही ठिकाणी समान अंक असल्यामुळे मी एकदाच 12 लिहितो आणि हे 8 आणि 15 जसेच तसे लिहून टाकतो. हे झालं आपलं उत्तर. आता मित्रांनो, शॉर्टकट कसा तयार झालेला आहे बघा. सरळ सरळ 4 दुने 8 करायचे, 3 5 15 करायचे आणि 4 त्रिक 12 करून घ्यायचे. हे झालं तुमचं उत्तर. आता शॉर्टकट मेथडचा उपयोग करून तुम्ही स्क्रीनवरचं उदाहरण सोडवायचं आहे मित्रांनो.